आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर आता पाथर्डीमध्ये झालेला हा 9वा हल्ला आहे आणि आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेखोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि हाके सरांवर वारंवार हल्ले होत चाललेले आहेत। आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत, तुम्ही वेळीच दखल घ्या, हाके सरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्लेखोरांना कायद्याचा जो काय आहे तो जरब बसवा, अन्यथा ओबीसी समाज हा नेत्या वाचून पोरका होईल आणि मग ह्या आंदोलनाला वेगळं वळण लागेल। त्यामुळे शासनाने योग्य वेळी या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्त्वाचं आहे। नेमकं काय सांगाल? आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेला आहात आणि एक निवेदन दिलेलं आहे। म्हणजे समाज नेते पूर्ण महाराष्ट्र करत असताना आता बघता की 9वा हल्ला त्यांच्यावर आहे आणि काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष्मण हाके साहेबांनी फिरू नये, ओबीसी संघटना एकत्र येऊ नये, ही त्यांना धास्ती आहे। त्यामुळे आता 9वा हल्ला आहे। आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे असलो, धनगर समाज ह्यांची आई आहे आणि पक्ष हा वेगळा असतो, पण ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्या समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे। पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजूला ठेवून लक्ष्मण साहेब हाके हे महाराष्ट्र करत असताना हा 9वा हल्ला आहे। त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असलं असं वाटत नाही? समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही। लक्ष्मण सर एकटे बोलतात का? ज्या समोरचा बोलतो त्या प्रति हल्ला ते करणारच, आपण अधिकार आहे। लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा हल्ला करता, एका विशिष्ट समाजाला टार्गेट करता, त्यांना हिणवता, ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता, मग आम्ही दगड खायचे का? शासन म्हणून तुमचं काम आहे। जेव्हा लक्ष्मण हाके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडफेक करता, ही लोकशाही आहे का? जर लक्ष्मण हाकेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर ओबीसी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही। हाके साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हाके सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हर देश का नेता कैसा हो, कैसा हो, देश का नेता कैसा हो, लक्ष्मण हाके कैसा हो, एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा